जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायतच्या भाजपच्या सरपंच संजीवनी वैजनाथ पाटील यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्याच्या हालचालींना वेग आला असून 14 ग्रामपंचायत सदस्य अज्ञातस्थळी गेले असल्याची माहिती मिळाली आहे। खर्डा ग्रामपंचायतच्या मागील झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता आली होती। त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नमिता आसाराम गोपाळघरे यांची सरपंचपदी निवड झाली। त्यानंतर त्यांच्या अंतर्गत विषयामुळे सरपंच नमिता गोपाळघरे यांनी राजीनामा दिला। त्यावेळी राजकीय पातळीवर मोठ्या घडामोडी झाल्या आणि माजी मंत्री आमदार राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा ग्रामपंचायत भाजपला ताब्यात घेण्यात यश आले आणि सरपंचपदी भाजपच्या संजीवनी पाटील यांची निवड झाली। आता पुन्हा भाजपच्या नाराज ग्रामपंचायत सदस्यांनी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य यांनी मिळून सरपंच संजीवनी पाटील यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्याच्या हालचालींना प्रचंड वेग आणला आहे। त्या अनुषंगाने खर्डा ग्रामपंचायतच्या 14 सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी सहलीसाठी अज्ञातस्थळी रवाना झाल्याने खर्डा शहरात मोठी खळबळ उडाली आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी धनसिंग साळुंखे, खर्डा।